वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे पडसाद फलटण ते वडवणीमध्ये उमटत राहिले। एकीकडे आरोपींना पोलीस कोठडी मिळाली, दुसरीकडे रणजित सिंग निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर संघर्षात आणखी भर पडली। तिसरीकडे सत्ताधारी विरोधी पक्षातील 2 महिला नेत्या एकत्र पीडितेच्या कवडगावी पोहोचल्या। सांत्वन आणि राजकारण दोन्ही पाहायला मिळालं। पाहूयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। साताऱ्यातील फलटण ते बीड जिल्ह्यातलं वडवणी महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा आजही चर्चेत राहिला। या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फलटण न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तिकडे 3 पक्षांच्या 3 महिला नेत्या वडवणीतील कवडगावामध्ये पोहोचल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आणि काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली। किमान हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालं पाहिजे, पण ते इन कॅमेरा सुद्धा केलं गेलं नाही। त्याच्या संबंधाने जी FIR नोंदवण्यासाठी तिथं वेळ लागला तो अक्षरशः 8 तास एक FIR नोंदवायला वेळ लागतो। म्हणजे जाणीवपूर्वक जेणेकरून त्यांना पुरावे नष्ट करायला पुरेसा वेळ मिळेल अशा पद्धतीने अतिशय संशयास्पद रीतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। यावेळी रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फोनवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कुटुंबियांसोबत बोलणं करून दिलं। त्या मताची आम्ही थोडी सहमतच नाहीये, एकत्रित सुधारा तसं म्हणलं नाही। वास्तविक म्हणजे नेहमी आपण त्या एकाच्या संदर्भात झालं आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे, परंतु ते मी पण ते सर्व वाचलं, ते मलाही बसलेलं नाहीये। संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोललं मात्र तुमचा काय असं बोलणं विचारलं। मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे। त्यांनी पहिलं पीडित तर सुषमा अंधारेंनी देखील आपल्या फोनवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद करून दिला। ठाकरेंनी पीडितेच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं। आमची जी मागणी आहे साहेब तुमच्याकडे की याची जी तपासणी आहे जी उच्च स्तरीय जे न्यायालय आहे त्याचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे आणि त्यांच्या अंडर एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली पाहिजे याच्या तपासासाठी। आणि दुसरी जी मागणी आहे हो, आणि साहेब दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं जे प्रकरण आहे ते फलटण कोर्ट किंवा सातारा कोर्टमध्ये त्यांच्या नियमानुसार ते म्हणतायत, पण इथे जो बाकी गोष्टीचा आपण कन्सिडर करतोय आणि जे सगळं काही संशयास्पद घडतंय आणि ज्या गोष्टीमध्ये वारंवार समजा असं जाणून दिलं जाते की आपण यामध्ये तुम्हाला न्यायच मिळून नाही देणार असं थोडक्यात, तर त्यामुळे आमची अशी पण एक मागणी आहे की कोल्हापूर हायकोर्टकडे हे प्रकरण बेंच करण्यात यावं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला आणि या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेल। या प्रकरणात महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून टीका झाली आहे। कुटुंबियांशी फोनवर बोलताना अजित पवारांनी महिला आयोगाच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली। त्यामुळे रुपाली चाकणकरांसाठी धोक्याची घंटा मानली जाते की दादांनी नाराजी व्यक्त केली, पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही। आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी, आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजितदादा यांच्याकडे मांडलेली आहे। अजितदादांची जबाबदेही अधिक आहे, सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। सुषमा अंधारे या विरोधी पक्षात आणि रुपाली ठोंबरे सत्ताधारी पक्षात असल्या तरी दोघींची मैत्री तशी प्रसिद्ध आहे। मात्र कवड गावात दोघींमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। पक्षाची भूमिका मांडताना आपण वडवणीत नेमकं कशासाठी आलो आहोत याचा या दोन्ही मैत्रिणींना विसर पडलेला दिसला। तिकडे फलटणमध्ये रणजित सिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्या निकटवर्तीयांमध्ये जुंपली। फलटण ते वडवणी प्रत्येक जण राजकारण साधायचा प्रयत्न करतंय अशी सर्वसामान्यांची भावना आहे। फक्त आपापली राजकीय पोळी भाजण्याच्या नादात महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा मागे पडला तर त्यापेक्षा वेदनादायी आणि दुर्दैवी प्रकार कोणता आहे? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।